नमस्कार मित्रांनो, महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठी वसलेले शहर आहे। पूर्वी येथे अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी होती। महेश्वर हे पुराण काळापासून प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे। एका पुराण कथेनुसार सहस्त्रार्जुन राजा 500 राण्यांसह नदीकाठी फिरायला गेला। राण्यांना क्रीडा करण्याची लहर आली। आता क्रीडेसाठी मोठी जागा पाहिजे, म्हणून सहस्त्रार्जुनाने आपल्या 1000 बाहूंनी नर्मदेचा प्रवाह रोखला। त्याच वेळी आकाशमार्गे जाणाऱ्या रावणाने नदीचे कोरडे पात्र पाहिले आणि शिवभक्त रावणाने नदीच्या पात्रात शिवलिंग स्थापन करून पूजा सुरू केली। तेवढ्यात सहस्त्रबाहूंच्या राण्यांची क्रीडा संपली आणि राजाने नर्मदेचा प्रवाह सोडला आणि नदीतून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात रावणाचे शिवलिंग वाहून गेले। संतापलेल्या रावणाने युद्ध आरंभले। आपल्या 1000 बाहूंनी युद्ध करणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा सहज पराभव केला व त्याच्या प्रत्येक डोक्यावर एक दिवा ठेवला। या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही महेश्वरच्या सहस्त्रबाहू मंदिरात 11 दिवे लावण्याची प्रथा आहे। मंदिर व येथील शिवलिंग विलोभनीय आहे। महेश्वर पुरातन असे हे मंदिर आहे। या महेश्वरचे पुरातन नाव महिष्मती असे होते। सुंदर अशी कलाकुसर या ठिकाणी आपण पाहू शकतो। तसेच भक्तांची भक्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते। 5व्या शतकापासून महेश्वर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। रेघा, चौकटी याने बनलेल्या माहेश्वरी साड्या पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत। अनेक चित्रपटांचे चित्रीकरण महेश्वरच्या सुरेख घाटांवर झालेले आहे। राणी अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आणि नर्मदेकाठी बांधलेले महेश्वराचे मंदिर यामुळे अनेक पर्यटक महेश्वराला भेट देत असतात। अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा व त्यांचे देवघर व त्या ठिकाणी असलेले देव, विविध शिवलिंग आजही जतन केलेले आपण या ठिकाणी पाहू शकतो। अहिल्याबाईंची शिवभक्ती यातून आपल्याला दिसते। या मंदिरामध्ये, महेश्वराच्या मंदिरामधील प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भिंतींवर दगडांमध्ये कोरलेली विविध कलाकुसर आपण या ठिकाणी पाहू शकतो। अतिशय बारीक, कोरीव व रेखीव असे मनमोहक दृश्य आपण या ठिकाणी मंदिराला भेट दिल्यास आपल्याला दिसते। तसेच 5व्या शतकापासून महेश्वर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। रेघा, चौकटी याने बनलेल्या माहेश्वरी साड्या पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत। राणी अहिल्याबाई होळकरांच्या काळातील विविध वस्तूंचा संग्रह, त्यांच्या कार्यालय व त्यांच्या अस्तित्वातील प्रत्येक पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात। अतिशय सुंदर आणि विलोभनीय असे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते। त्यामुळे महेश्वर या ठिकाणी अवश्य भेट द्यावी।